पण खेळ जो आहे तो तिघांचा आहे. आज थोडस बेस पक्का करू. खेळ 3 जणांचा आहे. आता 3 जणांचा म्हणजे कोणाकोणाचा? तर ऊर्जा, क्षमता आणि तिसरा भाग आहे तो श्रद्धा. ऊर्जा, क्षमता, श्रद्धा या तिघांचा आहे. आता त्याच्यासाठी ऊर्जा आणि क्षमता आधी काय उद्योग आहे ते समजावून घेऊ. तर काही जणांना असं वाटलं असेल की अरे हे बघा आता रुद्र शिकवणार होता, हे एकदम काहीतरी बोलते सुरू केलं त्याने. एक 10-15 मिनिटं समजावून घ्या. पर्स्पेक्टिव्ह समजून घ्या काय आहे तो. आणि आज भगवद्गीता जयंती आहे, त्या निमित्ताने काहीतरी बोललो असं समजा वाटल्यास. आणि तर ऊर्जा, क्षमता आणि श्रद्धा. आता आधी ऊर्जा आणि क्षमता ह्या दोन गोष्टी समजावून घेऊ पटकन. आता तुम्ही जिथे बसलात तिथे कुठेही आजूबाजूला नजर नजर टाका. अगदी समोर नजर टाकलीत सुद्धा तिथे काही मशीन्स दिसतील. म्हणजे आता मी इथे जिथे बसलो तिथे एअर कंडिशन सिस्टीम आहे, पंखा आहे, लाईट आहे, लॅपटॉप आहे, आपल्या घरामध्ये वॉशिंग मशीन्स असतील, डिशवॉशर असेल, मिक्सर असेल, काही काही असेल, अशी मशीन्स आहेत. या प्रत्येक मशीन मध्ये ऊर्जा आहे. ऊर्जेचा कनेक्ट तयार करून ठेवलेला आहे. इलेक्ट्रिसिटी येते, ती बंद चालू करायचा मार्ग आहे. आता आपण असं समजू की सगळ्या इक्विपमेंट मध्ये ऊर्जा, एनर्जी, इलेक्ट्रिसिटी आलेली आहे. हं? आता क्षमता. आता प्रत्येक मशीन मध्ये वेगवेगळ्या क्षमता आहेत. वॉशिंग मशीन मध्ये काय क्षमता असेल की बाबा कपडे धुवून साफ करणं. मग त्याच्यासाठी ज्या काही क्रिया असतील ते वॉशिंग मशीन करतं की कपड्याचं लोड चेक करणं, त्यानुसार पाणी इनटेक घेणं, त्यानुसार त्या डिटर्जंटचा इनटेक घेणं, काय पद्धतीचे कपडे त्या बेसिसवर पाण्याचा टेम्परेचर ठरवणं, पाण्याचा हार्डनेस किती आहे याच्या बेसिसवर त्याची सोकिंग कॅपॅसिटी ठरवणं, हे सगळं त्याच्यात फीड केलेलं असेल. त्या सगळ्या ऍक्शन्स आहेत. पण त्याच्याकडे क्षमता आता कुठली आहे की टाकलेले जे काही कपडे आहेत ते स्वच्छ करायचे. स्वच्छ होणं म्हणजे अस्वच्छता जाणं हा आउटकम झाला. क्षमता आहे कपडे धुणं. हम्म? ऊर्जा, इलेक्ट्रिसिटी काय 110 वोल्ट असेल, 220 वोल्ट असेल, ज्या देशात तुम्ही राहताय त्या तिकडचं व्होल्टेज त्या ऊर्जेचं. मग मशीन्स आले, मशीन्सला ती क्षमता. आता काही मशीन्सना एकापेक्षा जास्त क्षमता असू शकतील. उदाहरण आपलं वॉशिंग मशीनचं चाललंय म्हणून सांगतो की वॉशिंग मशीन मध्ये एक क्षमता असू शकते कपडे धुवून देणार. जगास कपडे धुवून ऑब्व्हियसली पिळून देणार. आणि दुसरी क्षमता त्याच्यात ऍड करू शकतो, कपडे धुवून वाळवून देणार. म्हणजे दोन क्षमता आल्या त्यांच्या, राईट. अशा एका मशीन मध्ये एक क्षमता असू शकेल किंवा दोन असू शकतील किंवा 10 असू शकतील किंवा 50 असू शकतील, ज्या काय असतील ते असतील. तर हे झालं ऊर्जा आणि क्षमता. कुठलेही पटकन दुसरं उदाहरण घ्यायचं असेल समजून घेण्यासाठी तरी घ्या. पंखा, सिलिंग फॅन असेल, काही असेल. काय ऊर्जा, इलेक्ट्रिसिटी आहे. क्षमता फिरण्याची आणि हवा पास करायची. इंजिनियर जे बसलेले असतील त्यांना सांगतो कापलान टर्बाईन येते. फक्त इथे टर्बाईन फिरवून हवा पास केली जाते, काही ठिकाणी हवा पास करून टर्बाईन फिरवलं जातं. जाऊ दे आता थर्मोडायनामिक्स कुठे शिकवा. पण ते कापलांतर म्हणजे टर्बाईन. मग ते फिरल्यावर काय होतं, हवा देण्याची क्षमता, हवेचा झोत पास करण्याची क्षमता. जकास. म्हणजे ऊर्जा आहे, क्षमता आहे. ऊर्जा क्षमतेपर्यंत जोडली गेली की तिचा वापर सुरू होतो. आता ह्या मशीन्स पर्यंत सगळं ठीक आहे. मशीन्स मध्ये काय नाही जे ह्या मशीन मध्ये आहे. ह्या मशीन मध्ये म्हणजे माणूस असं एक कॅरेक्टर घेऊया आपण. त्या मशीन मध्ये काय आहे जे ह्या आता उदाहरण दिलं दोन मशीन मध्ये नाहीये. त्या मशीन मध्ये श्रद्धा आहे आणि उरलेल्या दोन मशीन्स मध्ये ती नाहीये. आता श्रद्धा या विषयाला कृष्णाने भगवद्गीतेमध्ये अगदी यथेच्छ चिमटे काढलेले आहेत. यथेच्छ म्हणजे कृष्ण होता म्हणून सौम्य भाषेत आहे. चितळे मास्तरांच्या ऐवजी दामले मास्तर तिथे असते किंवा रावसाहेब असते तर फोडून काढले असते. कारण अर्जुनाचे एकदा कृष्णाला कॉर्नर करण्याचा प्रयत्न झाला होता, यॉर्कर टाकायचा प्रयत्न झाला होता. पण त्याला माहिती नव्हतं की समोरचा फलंदाज कसा आहे, की तुझ्या यॉर्करला फुलटॉस मारण्याची ताकद त्याच्यात आहे. त्यामुळे त्यांनी ज्याला प्रश्न विचारला की आम्ही सगळ्या गोष्टी श्रद्धेने करतो पण प्रोसेस काही पाळत नाही, हे माझे शब्द नाहीत. मराठीत वाटत असतील तर हलक्यात घेऊ नका. भगवद्गीता ज्यांची पाठ आहे, जी माझी नाहीये, त्यांना हे पाठ असेल. पाठ असेल तर आता त्याच्यात घुसूया.
ये शास्त्रविधी जे शास्त्रविधी प्रोसेसचा बोजवारा वाजवतात, प्रोसेस पाळत नाहीत, प्रोसेस कशाला पाळायच्या, आम्ही इतकी वर्ष काम करत आलोय, आता ते आमच्या नसानसात भिनलेल्या आहे, इत्यादी इत्यादी इत्यादी. ह्या कारणानुसार कन्व्हिनियन्स किंवा कन्स्ट्रेंट या कारणाने प्रोसेस आम्ही पाळत नाही, हा अर्जुनाचा प्रामाणिकपणा जो आपल्यात नसतो. त्याच्या पुढचं वाक्य मात्र आपण पटकन विचारतो. या शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः, असं कृष्णाने सुरुवात केली. त्याच्या पुढे अर्जुनाचा असा प्रश्न होता की आमची काही श्रद्धा नाही भाऊ, आमची काही प्रोसेस वगैरे आम्ही काही पाळत नाही. मग त्यांचं काय होता? यह शास्त्रविधिमुत्सृज्य यजंते श्रद्धेयान्विता. कृष्णाची उत्तरं लक्षवेधी आहेत, की तू कसं सुरू करतोस तसंच मी सुरू करतो, तुझा प्रश्न कसा आहे तसा माझं उत्तर आहे. त्यांनी काय सुरू केलं? ये शास्त्रविधी मृत्सृज्य यजंते श्रद्धान्विता. कृष्णाच्या उत्तरामध्ये सांगतो ये शास्त्रविधी मृत्सृज्य, सांगतो काय होतं ते. जी लोक प्रोसेस पास न करता, प्रोसेस न पाळता, काही कारण असेल पण पाळत नाहीत प्रोसेस, पण यजंते श्रद्धेन्विता, की फार श्रद्धेने यजंते, फार श्रद्धेने देतात, यांचं काय होतं? आता आपल्यासारखा कोणीतरी असतं तर क्लीन बोल्ड झाला असता, काहीतरी करून मोकळे झालो असतो आपण. हा प्रश्न अर्जुनाने नंतर नंतर विचारलाय. म्हणजे अर्जुनाची तीव्र बुद्धिमत्ता, जबरदस्त फिजिकल कोशंट, तुफान सराव आणि तितकाच हुशार, असं ही चार गुण ज्यावेळेला लखलखायला लागलं तर भगवद्गीतेमध्ये, त्यावेळेला प्रश्न आहे. आणि म्हणून भयानक भेदक वेगात तो प्रश्न गेलेला आहे कृष्णाच्या अंगावर. पण कृष्ण तितकाच फुटवर्क मध्ये तरबेज आहे. आणि तो सांगतो तुला मी सांगतो, फक्त तू सांग मला ते श्रद्धेचं काय क्वालिटी काय आहे. तू काय विचारतोयस? यजंते श्रद्धान्विता. फक्त कृष्ण इतका सॉफ्ट बोलत चाललाय की शालजोडीतले कसे मारावेत हे कृष्णाकडनं शिकावं. अतिशय सॉफ्ट, पण ज्याला समजलेत तो फटका खाल्ल्याशिवाय राहणार नाही. इतके सुंदर शब्द आहेत त्याचे, की जे प्रोसेस पार करत नाहीत वगैरे वगैरे वगैरे, ते तर काहीच त्यांना मिळणार नाहीये, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. पण तुझे जे श्रद्धा विद्या चौकशा चाललेत की नाही, त्या तुझी नक्की श्रद्धाची क्वालिटी काय? त्रिविधा भवती श्रद्धा. तीन क्वालिटीज, तीन पद्धतीच्या तुझ्या काय श्रद्धाविद्या चालल्यात ना, त्या तीन पद्धतीच्या आहेत. तू मला सांग ह्यातली तीन काय आहेत, आणि त्याच्या पुढे मी तुला सांगतो. आणि इतकंच थांबला नाही तो बोलून, त्याच्या पुढे त्यांनी सटासट उदाहरणं द्यायला सुरुवात केली, की बाबा रे, तुझी एक नंबरची श्रद्धा असेल तर तुला असं काहीतरी खावंसं वाटेल, किंवा तुला असं खावंसं वाटत असेल तर तुझी अशी श्रद्धा असेल. आता कोणतरी म्हणेल रुद्राचं काय झालं? घाई आपल्याला पाचवीला पुजलेली आहे, आम्हाला बाकी काही समजायची गरज नाहीये, ते पाठ झालं पाहिजे. ही किती नंबरची श्रद्धा? अर्थ कशाला कळवायचा आहे? आम्हाला उद्या जाऊन तिथे 11 वेळा म्हणायचं आहे हो. आणि 11 वेळा म्हणण्याची ताकद आली विथ बिग क्वेश्चन मार्क, की मग आम्ही 11 वेळा आम्ही करू. म्हणजे एकदा सांगून आम्हाला कळलं नाही, मग आम्ही 11 वेळा सांगायला लागू. मग 11 वेळा सांगून कळलं नाही, ही कुठली श्रद्धा? ही सुद्धा श्रद्धाच आहे म्हणतो कृष्ण. आणि म्हणून मग अशी म्हटलं ऊर्जा, क्षमता, आणि आता श्रद्धा आली. आपण जे रुद्र समजून घेतोय, आता ठरवा तुमचं तुम्ही कसं काय श्रद्धा म्हणताय ती. पण कृष्ण काय म्हणतो तेव्हा, की तुला जर का अशी चमचमीत मिसळ वगैरे खावीशी वाटली की नाही, त्यावेळेला तू प्लॅनिंगला बसू नकोस, कारण त्याला म्हणतात राजसिक श्रद्धा. उशीर झालाय उठाला, पण सोमवार आहे हो, आमच्याकडे कधी रुद्र म्हणल्याशिवाय आम्ही घराबाहेर पडलो नाही, म्हणून टाका. काय श्रद्धा आहे? मी कुठे म्हणतोय वाईट आहे? कृष्ण कशालाच वाईट म्हणत नाही. फक्त त्या फॅनला, त्या वॉशिंग वॉशिंग मशीनला हे नसल्यामुळे काही काळ ते सुखात असते, आपल्याला हे आल्यामुळे बराच काळ दुःखात असतो. आता कसं? तीन श्रद्धा, सत्व रज तम. अरे कशा करता म्हणतोयस तू? काय म्हणतोयस तू? अच्छा, ह्याच कारणासाठी म्हणतोयस का तू? मग ह्याच्यात नक्की काय सांगितलंय पहा बरं. त्याचा तुझ्या वापरावर, तुझ्या आयुष्यावर कसा परिणाम होईल तो एकदा समजून घेशील का? असं जर का खेळायला लागलास तर त्याला मी म्हणतो सात्व, असं कृष्ण म्हणतो. आपण काही वाटेल ते म्हणू. मग समजा जर का घाई असेल, ते करून टाक बाबा. आता ते आपलं ठरलंय ना, दर श्रावणी सोमवारी उठल्या उठल्या रुद्र म्हणायचा. इतर वेळेला मी उठेन की नाही मला माहिती नाही, इतर वेळेला शंकराचं मंदिर गेलं का हे पण मला माहिती नाही. त्या दिवशी मात्र तंगडतोड करत मी शंकराच्या मंदिरात जाईन, फोटो टाकीन
आणि तिथे बसून 11 वेळा रुद्र म्हणेन. श्रद्धा आहे ही. त्यामुळे कोणाच्या श्रद्धेला कधीच नावं ठेवू नयेत. फक्त त्याचा उपयोग पुढे कसा होतो हे त्यानंतर आपल्या हातात नसतं. आणि म्हणून दुसऱ्या अध्यायातला श्लोक त्यांनी सांगितला, भाव्या तुझ्या हातात फक्त काम आहे. ऊर्जा तुझ्याकडे आहे, क्षमता तुझ्यात आहेत. ऊर्जा क्षमतेशी कनेक्ट झाला रे झाला की काम सुरू होतं. काम सुरू झालं रे झालं की फळं मिळतातच. पंख्याला इलेक्ट्रिसिटी सप्लाय दिला रे दिला की पंखा सुरू होतोच. आणि पंखा सुरू झाला रे झाला की वारा लागायला सुरुवात होतेच. पण आता पंखा आणि तू याच्यामध्ये फरक काय आहे? अरे तो सुखी आहे, त्याला तीन हे उद्योग नाहीये. आता तू त्या तिघांमध्ये अडकलायस. म्हणून अथर्वशीर्ष सांगतं त्रय अतीतः. मग आता ऊर्जा कुठे सांगितली? ऊर्जा सांगितली श्री सुक्तामध्ये. मग या क्षमता 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 कुठे सांगितल्या आहेत? त्या क्षमता अथर्वशीर्षात सांगितल्या आहेत. अच्छा. मग ते श्रद्धा विद्या ते चाललंय ते कुठे सांगितलंय? ते भगवद्गीतेत सांगितलंय. मग ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन कुठे दिसतं? ते रुद्रात दिसतं. ह्या तिघांचं कॉम्बिनेशन साधायचं कसं? ते भगवद्गीतेत सांगितलंय. म्हणून तर रुद्र सुरू होतो. ओम नमस्ते रुद्र मन्यव उतोत ईशवे नमः. कुठल्या स्तोत्राचं सुरू झालं आपलं की रागाला नमस्कार. राग एनर्जी आहे, ऊर्जा आहे. हा पण ती कशी चालली? मग ह्या श्रद्धेचा उद्योग काय? एकदा एवढं समजून घेऊ आणि मग पुढे जाऊ. हा श्रद्धेचे उद्योग काय आहे? श्रद्धा ही डायरेक्शन देते. ऊर्जा आली, क्षमता वापरायला सुरुवात झाली. आता ती कुठल्या डायरेक्शननी वापरायला सुरुवात करतोयस त्याच्यावर सगळं आहे. आणि रुद्राचा पहिला अनुवाक ह्या तिघांचं कॉम्बिनेशन आहे. यातूनही जर का काही न समजून घेता धडा 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 पाठ करून म्हणायचं असेल तर कॉम्बिनेशन सांगतो. कॉम्बिनेशन नेहमी दोन दोनची असतात. की उदाहरणार्थ उद्या पाहुणे यायचे घरी बरेच. घरातलं एक उदाहरण घेतो. पाहुणे यायचेत बरेच घरी. मग त्या घरातली जी कोण काम करणारे असतील किंवा इन्चार्ज ऑफ किचन असेल की घरातली गृहिणी असेल काय सासू सून ते असतील लोक. बरेच पाहुणे एकदम यायचे तर थोडंसं प्रेशर येऊ शकतं. मग ते प्रेशर आलं असेल तर मग काय सुरू होईल? ऊर्जा आहे, क्षमता आहे. मग तर सुरू काय होईल तसं? अं, सगळं उद्याचं तयारी पक्की करून ठेव. जगास आता यालाच वेगवेगळ्या पद्धतीने हा जर काही इंटोनेशन झालं, सगळं उद्याची तयारी बाबा नीट करून ठेव ना, तो उद्या गडबड नको. सगळी उद्याची तयारी नीट करून ठेवू, नंतर गडबड नको. हे उद्याची तयारी एकदा नीट करून ठेवू, काय व्हायचं ते होईल. हे तीन ज्यावेळेला टोन्स येतील ना, हे तीन टोन्स ते तीन श्रद्धा. आता हे राहू दे बाजूला. आता काय होतं त्यावेळेला की रात्री 2:30 पर्यंत मी जागे होते आणि सगळं ते पुसून घेतलं. पण या बाईला तिची काही किंमत आहे का? हे सुरू होतं दुसरा विषय. यू गेट इन टू इट. पाठांतराने जी काही म्हणजे आता स्पष्ट बोलतो. हे ज्या वेळेला आपण समजून घेऊ त्याच वेळेला माणूस म्हणून जगू. अदरवाईज आय ऑलवेज प्रे द गॉड दॅट लेट मी बी द ॲनिमल. कारण जर का मी माणूस आहे म्हटल्यानंतर श्रद्धा आहे, श्रद्धा म्हटल्यानंतर तीन आहेत, हे जर का मला समजून घ्यायचं नसेल आणि ऊर्जा आणि क्षमता यांचा मेळ मला घालायचा नसेल आणि सातत्याने रजतमच्या श्रद्धांमध्ये घोळायचं असेल तर मग ते बरं. भूक भरल्यानंतर खात नाहीत ते लोक. पण आता माझं जेवण झाल्यानंतर आणलाच कोणी गरम गरम वडापाव तर मी नाही म्हणणार नाही. पण माझ्या शेजारी बसलेलं मांजर परत दूध पिणार नाही. मग तो श्रेष्ठ का मी श्रेष्ठ? आणि मग म्हणायचं नरदेव श्रेष्ठ. अरे उगाच काय काय कधी वेन आय एम मेकिंग यूज ऑफ दिस थर्ड एलिमेंट विथ प्रॉपर कंट्रोल आणि त्याला मग ती चतुर्थी येते. त्वम गुणत्रय अतीतः त्वम देहत्रय अतीतः त्वम कालत्रय अतीतः एता अंतीन गुणान अतीत्य. मग तू कृष्ण तेच सांगतोय संपूर्ण भगवद्गीतेत. कृष्ण हेच कानी कपाळी ओरडतोय अर्जुनाच्या की अरे नको त्या वेळेला नको तो पत्ता टाकतोय बाब्या. हुकमाचे 3 एक्के हातात घेऊन बसलायस. नो ट्रम्प खेळतोयस. पण आता इस्पिकच्या एका टाकायची गरज होती का? मारला ना त्यांनी तुला. आत्ता बदामच्या एका टाकायची गरज होती का? मारला ना त्यांनी तुला. बदामचा एक्का मगाशी टाकायला हवा होता. इस्पिकच्या ठेव आत्ता किलवर टाक. हेच कृष्णाने भगवद्गीतेत सांगितलेलं आहे की तुझे तीनही गुण
वापर, पण ते तू वापर, त्यांना तुला वापरायला देऊ नको. आणि मग सुरू होतं ते 3 गुणांचा खेळ. या पद्धतीने हा खेळ चालतो. मग आता ह्याचा रुद्राशी कसा कनेक्ट आहे, तो आजच्या अनुवाकामध्ये किंवा आजच्या भागामध्ये कळणार आहे. पहिला अनुवाक जो आहे ना, तो ह्या तिघांना पहा बरं, काय पाहिलं आपण पहिल्या अनुवाकामध्ये, थोडं 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 जर का जेवढं लक्षात राहत असेल तर, की त्यांनी हाताला नमस्कार केलाय, त्यांनी त्या धनुष्याला नमस्कार केला, त्यांनी ताणलेल्या धनुष्याला नमस्कार केला, त्यांनी बाणाला नमस्कार केला, बाणाच्या भात्याला नमस्कार केला, आणि ज्याच्या हातात ते धनुष्य आहे त्याच्या रागाला नमस्कार केला. Isn't it a fantastic combination of a machine which has 3 elements of mentalities? हे एका अतिशय सुंदर मशीनचं कॉम्बिनेशन नाही का? की धनुष्यबाण पण आहे, हात पण आहेत, पण मेलेल्या माणसाच्या हातात धनुष्यबाण दिलं तरी चालेल, किंवा पुतळ्याच्या हातात धनुष्यबाण दिलं तरी चालेल, पण मेलेल्या माणसाला आणि पुतळ्याला किंवा रोबोला राग नसणार आहे. सुरुवातच त्याने टाकली की हे बघ, ही एनर्जी इकडनं कशी ट्रान्समिट झाली बघ. एनर्जीची दरवाजे जे आहेत, आणि म्हणून कृष्ण पुढे सांगतो की बाबा एवढं टाक, बाकी ठीक आहे. मग तमोगुण वाईट का? मग आता त्या मगाची जे स्वयंपाकघराचं जे सुरू झालं की नाही, त्याच्यात जाऊ, समजून घेऊ, आणि मग रुद्राकडे येऊ. काय झालं तिथे? इतकी मर रात्री 2:30-3 वाजेपर्यंत केलं, पण घरातल्यांना काही त्याची चिंता आहे का बघा? कोणी सकाळी उठल्यानंतर एका शब्दाने विचारलं नाही किती काम केलंस. आता कोणतरी या पिढीतला किंवा ठणकावून विचारतो, कोणी सांगितलं रे तुला काम करायला? बघा कसा उद्धट बोलतोय. तर उद्धट नाही बोलत आहे, त्यांनी स्पष्ट विचारलं ना तुला, की कुणी सांगितलं होतं तुला काम करायला? हु डिसाइडेड टू वर्क? आता डिसाइडेड टू वर्क, तिथे ते 3 येतात. हा, आता सत्व, रज यांचं कॉम्बिनेशन झालं ते काय होईल? रज आहे म्हणून आज तयारी करून ठेव, एवढं नक्की येईल. इच्छाशक्ती ही रजाची आहे, आणि मग त्याच्यात क्रिया येते की हो, करून ठेवू, उद्या धावपळ नको, आज नीट करून ठेवू. चालेल, करूया. रजाने पुश केला, आणि सत्व म्हणाल, उद्या ज्या गोष्टींना वेळ लागू शकतो ना, त्या गोष्टी आज करून ठेवू. फॅन्टॅस्टिक. सत्व रज कॉम्बिनेशन, हे कॉम्बिनेशन असेल तर 2:30 आणि 3 वाजणार नाहीत, गॅरंटी. रजतम आणि सत्वतम पण असू शकेल, सांगता येत नाही. रजतम कॉम्बिनेशन काय असेल? की जे दिसेल ते करत सुट. अरे, पण उद्याचं पाणी आत्तापासून कशाला ग्लास भरून ठेवतोयस? नाही, सगळी तयारी करायची, जी जमेल ती तयारी करायची. भाजी पण तयार करून ठेवू उद्याची. तुम्हाला वाटेल हा, हा काहीतरी बावटासारखा बोलतोय म्हणून, किंवा असं कधी होतं का? होतं. काही वेळेला एके ठिकाणी दोन म्हणजे आहेत माझ्या ओळखीची काही मंडळी, त्यांना मी सांगतो सुद्धा, तुमच्या जर का मनात आलं ना, तर उद्याची जेवण सुद्धा आज घालायला देतो. तर सगळंच करून द्या. मग रज आणि तम, अरे कशा करता करतोयस तू? आत्तापासनं काय हे आत्तापासनं करशील तू, पण उद्या ह्याचा प्रश्न उद्भवेल. आज करायचं नाहीये हे. करायचं नाहीये म्हणजे शास्त्रविस्त्र असं सांगता म्हणून नाही. आज आता हे करून ठेवलंस तर उद्या हे सगळं बिघडेल. या पदार्थामधला हा जो भाग आहे तो उद्याच करायचा आहे. पदार्थ तयार करायच्या आधीच थोडा तो करायचा आहे. आत्ता कुठलं करून ठेवतोयस? नाही, उद्याच जे काय लागणार ते सगळं करून ठेवायचं असं सांगितलेलं आहे. तम, रज. फक्त तम जर का चालला तर तो काय म्हणेल? अरे भाऊ काय करू, काय करायचं? काय नाही तर झोमॅटो आणि स्विगी आहेच. हुशार आहे तो. फक्त दम चालला, फक्त सत्व चालला तर तो प्रोसेस तयार करेल. चांगली प्रोसेस तयार, कारण राजू म्हणून काय करायचं तू कर, एकट्या प्रोसेसनी काय करणार मी नसेल तर. त्यामुळे सत्व रज कॉम्बिनेशन लागेल. रजतम ऑलमोस्ट जेवायला बसता का म्हणून विचारेपर्यंत गाडी जाईल रात्री 2:30 वाजता. सत्वतम जर का चालला, किंवा सत्व रज या कंडिशन मध्ये जर का हळूच तमाचं मीठ थोडंसं टाकलं, तर तो मध्ये म्हणेल 11:30-12 वाजता रात्री, की 11:30-12 झालेत, उद्या महत्वाचा दिवस आहे. उद्याच्या पहिल्या तासा 1.5 तासाचा जो कनेक्ट आहे तो तयार करून झालेला आहे. आता मला असं वाटतं की झोपूया. हा जो पीस पडला तो तमाचा पडला. आणि हेच कृष्ण अर्जुनाला भगवद्गीतेत सांगतोय, की बाबा नको असं करू. काय केलंस? पहिल्या आलास त्यावेळेला किती काय काय बडबड केलीस. असं करणं गरज आहे का?
आलास एकदम धावपळ करत, नंतर गचकन बसलास, आता काय बोलतोयस, ऐकत नाहीस, काय नाही, करायला हवं ते करत नाहीस, केवढं धावपळ सगळी, असं नको करू, आता नको करू, चला पुढे, असं करत करत तो चालला. हे जे कॉम्बिनेशन आहे, त्रिसुक्तामधली ऊर्जा, अथर्वशीर्षामध्ये 52 क्षमतांची लिस्ट दिले. ह्या ऊर्जेला क्षमता चिकटल्या किंवा क्षमता ऊर्जांना चिकटल्या की फिरायला लागतं. फक्त ती क्षमता वापरणारेस कशी, क्लॅरिटीने वापरणारेस, घाईने वापरणारेस, का करा म्हणून वापरणारेस, त्याच्या बेसिसवर तुला पुढची फळं मिळतील. आणि म्हणून स्वतःशी स्वतः संवाद सुरू झाला रुद्रामध्ये. ओम नमस्ते रुद्र मन्यव उतो ते ईशवे नमः. ह्या रुद्राच्या एका भागामध्ये ते धनुष्य टाकून दे, बाण टाकून दे, ते पण सोडून दे, हे पण सोडून दे, असं म्हणता 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 ज्यांनी कोणी रुद्र दिला तो म्हणतो, आता ते धनुष्य उचल आणि आम्हाला सांभाळ. अरे मग मगाशी टाकायला कशाला सांगितलं? मगाशी टाकायला सांगितलं याचं कारण त्यावेळेला तुझं हे ठिकाणावर नव्हतं, म्हणून ते टाक. आता तुझं डोकं ठिकाणावर आलेलं आहे, आता ते उचल. धनुष्य वाईट आहे का? नाही. धनुष्याचा ताण वाईट आहे का? नाही. बाण वाईट आहे का? नाही. बाता वाईट आहे का? नाही. डायरेक्शन गंडू शकते, डायरेक्शन गडबडू शकते, डायरेक्शन घोळ करू शकते. तुझ्या वेळेला डायरेक्शन कळत नव्हती आणि म्हणून तोपर्यंत डायरेक्शन कळेपर्यंत उगाच बाण मारू नकोस. कॅन यू प्लीज होल्ड ऑन? थांबतोस का जरा? हे थांबण्याची रिक्वेस्ट रुद्रामध्ये आहे. तर आता आपण आजच्या रुद्रा भागाला जाऊ. त्यामुळे तो जो रुद्र आहे तो आपल्यात बसलाय. आणि शेवटी मी एक रूपक देईन, बघा जमलं तर तशा पद्धतीने. कारण इथून पुढे दुसरा अनुवाक, तिसरा, चौथा, पाचवा वेगळा पॅटर्न आहे. परत 10वा 11 मध्ये अजून वेगळा पॅटर्न आहे. हा खूप महत्वाचा आहे. अनुवाक एक अतिशय सुंदर आहे. प्रॅक्टिससाठी तुम्हाला व्हिडिओ ऑडिओ देणार आहे. त्यामुळे हे मला ऑडिओवर सांगता आलं नसतं. हे मला नंतर कधी वेळ नसता मिळाला. म्हणून आज मी ठरवलं होतं की 20 ते 25 मिनिटं हा पहिला भाग घ्यायचा. उरलेल्या भागामध्ये आजचा भाग असं इतकं सुंदर ट्विस्ट आहे तो बघायचा आणि करता 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 प्रॅक्टिस सुद्धा करायची. आता आपण आजच्या भागाच्या प्रॅक्टिसकडे जाऊया. ह्या पद्धतीने बघून अनुवाक एक तिसरा भाग आणि इथे अनुवाक संपणार आहे. आता इथे अनुवाक सुरू होतो. बघा, ऋचा नंबर किती चालू आहे याच्यामध्ये? 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32. याचा अर्थ ज्यावेळेला समजेल त्यावेळेला आत्ता सांगितलेलं ऊर्जा, क्षमता हे असं दिसेल. हे हे जे भाव आहेत, आपण जे श्रद्धा म्हटले, ती योग्य ठिकाणी योग्य कॉम्बिनेशन वापरली जावी यासाठी माणसाने अगणित वर्ष प्रयत्न करत आलेला आहे. आजही ते करतोय. आणि म्हणून आज कॉर्पोरेटमध्ये सुद्धा आणि बाहेर सुद्धा याची ट्रेनिंग चालू आहे, कोचिंग चालू आहे, घरातनं कोचिंग चालू आहे, दारातनं कोचिंग चालू आहे, अशा पद्धतीने. त्यामुळे माणसाला ऊर्जा आणि क्षमता यांच्यावरचे सोल्युशन्स कधीच मिळालेली आहेत. आता सोल्युशन्स त्याला काढायचे ती श्रद्धेची. 2025 मध्ये मी बोलतोय, थोडं धाडस आहे. कारण पक्की खात्री आहे की श्रद्धे वापरणारी मशीन्स तयार झालेली आहेत. नक्कीच झालेली आहे. कारण ज्या क्षणी श्रद्धा वापरायला सुरुवात होते त्या क्षणी पुढच्या इमोशन्स यायला सुरुवात होतात. आणि आता आपण पाहतोय झालेली पण आहेत. अतिशय सुरेख मशीन्स आहेत ज्याला ह्युमनाइज म्हणतात. माहिती नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर फारच ऑपरेशन लेवलचं आहे, त्याच्यात काही एवढी गंमत नाही. पण ज्यावेळेला श्रद्धा इन्साइट इनटेक केली जाईल मशीन्स मध्ये त्यावेळेला धमाल येईल. चलो, मग आता रुद्राची संकल्पना कशी आहे आधी आपण हे आधी म्हणूया नेहमीसारखं आणि मग पुढे जाऊ. आता म्हणाल तुम्ही काय शिकवलं नाही. एक एक म्हणण्याचा. हम्म. प्रमुंच पण आहे की एक एक प्रॅक्टिसला देणार आहे व्हिडिओ, काळजी करू नका. प्रमुंच प्रमुंच धन्वनस्त्व
प्रमुञ्च धन्वनस्त्व प्रमुञ्च धन्वनस्त्व मुभयो लाल काळा लाल मुभयो प्रमुञ्च धन्वनस्त्व मुभयो पुढचे शब्द म्हणून घेऊ मागे जाऊ रार्नी रार्नी नी वर रफार आहे पत्नी नी रफार पण ऱ्हस्व आहे रार्नी मुभयोरार्नी मुभयोरार्नी योर्जाम प्रमुञ्च धन्वनस्त्व मुभयोरार्त्नीर् मुभयोरार्त्नीर्योर्जाम् हा म्हणून घेऊ आणि मग अर्थ सांगतो बेसिक अर्थ आता सांगितलाय धनुष्य बाण हे ते सोड असा सेगमेंट सुरू झाला इथे आता हं? याश्च ते सोपी ओळ आहे ही याश्च ते हस्त याश्च ते हस्त याश्च ते हस्त ईशव याश्च ते हस्त ईशव पराता भगवो वप म्हणत असताना ताठ बसा ते ऑटोमॅटिक तिथं श्वासोच्छ्वास पण छान होईल आणि हाताची मी घेतो हाताची मदत वर खाली करताना आता जास्ती करतोय पण त्याची सुरुवात करा काही आणि मग नंतर होईल याश्च ते हस्त ईशव याश्च ते हस्त ईशव पराता भगवो वप छान छान म्हणा म्हणजे अर्थ कळेल म्हणजे सांगीन मी आधी हे होऊ दे पूर्ण अवतत्य लाल लाल काळा लाल
अवतत्य धनुस्तवग. तो अनुस्वार आहे पद्धत म्हणायची, खरं तवम चालेल. अवतत्य धनुस्तवग. अवतत्य धनुस्तवग सहस्राक्ष. सहस्राक्ष शते शुधे. हा, आता संपूर्ण ओळ म्हणू, थोडी हळू. अवतत्य, एक दोन तीन चार, चार शब्द आहेत. अवतत्य धनुस्तवग सहस्राक्ष शते शुधे. हं. बाण काय, बाणांची टोकं पण तोडून टाक. निशीर्य. निशीर्य निशीर्य शल्यानां मुखा. निशीर्य शल्यानां मुखा. शिवो नः. निशीर्य शल्यानां मुखा शिवो नः. सुमना भव. हं. सुमना भव. आता एक एक ओळ पूर्ण म्हणू, अतिशय हळू. त्याच्या आधी अर्थ सांगतो आणि मग पुढे जाऊ. कल्पना करा की तुमचा एक अतिशय छान मित्र भयंकर तडकलाय, भयानक भडकलेला आहे. म्हणजे आता काय करेल आणि काय नाही याची काही शाश्वती नाही राहिलेली. पण तो तसा नाहीये, मुळात तसा नाहीये. त्यांनी कधीच कोणाला उलटून उत्तर दिलेलं नाहीये, कधी कोणाला असं लागेल असं बोललेलं नाहीये. पण आज त्याचं काय झालंय, बिनसलंय काही कळत नाही बाबा. आणि काय कोणाचं ऐकत नाहीये. असं झाल्यानंतर जर का मैत्रत्वाची भावना संवेदनशील मनाला समजत असेल, तर तो काय सांगेल. गुडी नसतं मैत्रत्व, उगाचच. कृष्ण अर्जुनाचं छान येते. तर कसं सांगेल, काय सांगेल, अशी कल्पना रुद्रात आहे. ती पुढे एकदा संवाद सांगेन. पण आता काय सांगतोय तो, की बाबा रे ते प्रमुंच धन्वनस्तम उभयो रात निर्योज्या. त्या दोरी सोडून टाकतं धनुष्याची. ते काय ती दोरीच सोडून टाकतो पहिल्यांदा. म्हणजे डोक्यात जरी आलं तरी बाण सुटणार नाही. कसं सांगेल आता हे, मी फक्त त्याचा अर्थ सांगतोय, तुम्ही तुमचा संवाद तयार करा. प्रमुंच सोडून दे, मुच धातू आहे तो. प्रमुंच धन्वनस्न
सोडून दे धन्वना तुझ्या धनुष्याची दोरी, दोरी म्हणजे जाम. आणि दोन टोकांना उभयो आर्तनी, आर्तनी म्हणजे टोक, उभयो म्हणजे दोन, दोन्ही टोकाची दोरी सोडून दे बाबा. कारण एका टोकाला बांधले पटकन बांधतील आणि सोडून द्यायची, कोणी सांगावं. त्यामुळे पहिली ती दोरी सोड. प्रमुंच मुभयोरात्नी योज्याम याश्यते हस्त ईशव पराता भगवो वप. बाबा रे, भगवो हा फार आदराने वापरलेला शब्द आहे, कारण ह्याचं डोकं फिरलंय. काय बाबा रे, हीच हीच पोच पाहिजे तिथे, मित्र असला तरी सुद्धा. बाबा रे, याश्यते हस्त ईशव पराता भगवो वप. हे जे तुझ्या हातात बाण आहेत की नाही, जे ऑलमोस्ट सुटणार आहेत आता, काही तर सुटलेलेच आहेत, काहीच्या लोक घायल पण झालेत तिथे. हे जे काही बाण आहेत की नाही, परा वप, दूर टाकून दे रे. तू एक तर धनुष्याची दोरी सोड पहिल्यांदी, आणि ते जे काही बाण काढलेत हातात मारायला, ते पण सोडून दे. या ते हस्त ईशव पराता, ईशव म्हणजे धनुष्य, ईशव म्हणजे बाण. त्या बाणांना त्या ईशव पराता वप, बघ वो बाबा रे, ते बाण दूर टाकून दे. ही दुसरी ओळ झाली. अवतत्य धनुस्त्वग तवम, म्हणजे अवतत्य खाली ठेवून दे बाबा ते, म्हणजे दोरी सोडू नको नुसती. दोरी सोडून हातातनं पहिलं काढी खाली काढ. सी दिस. बुद्धी फार पुढे आली ना, की मग पंचायत होते. असे छान की बोलणं आहे, संवाद आहे हा. संवाद असल्यानंतर भावना आल्याच पाहिजेत. भावनांच्या आधी ते तीन कॅरेक्टर्स आहेत आपले म्हटले तसे, सत्व रजतम. तो आता भरकटलाय, रजतमाचा खेळ आहे सगळा. क्लॅरिटी नाहीये काही. असं नाहीये की तो त्याला क्लॅरिटी नाहीये, पण आत्ता क्लॅरिटी नाहीये. आणि रजाचा जोर तर एवढा आहे, आणि तो काय करतोय हे त्याला कळत नाहीये. काय 5-6 माणसं मारली जाणार एवढं नक्की. असं असताना मी माझं सत्व पक्क पाहिजे ना. अवतत्य धनुस्तव, की हे खाली ठेव, तू पहिले धनुष्य खाली ठेव, बघू आपण काय करायचं ते. तुझं धनुष्य खाली ठेव, आणि सहस्त्राक्ष, एकदा सगळा विचार करशील का, एकदा सगळा बघशील का, सगळीकडे पाहशील का. त्याला जाता जाता सहस्त्राक्ष म्हणून चढलेलं आहे. म्हणजे लगेच चल बसूया बघा असं नाहीये ते. भगवद्गीतेत कृष्ण सांगतो अर्जुनाला सुद्धा की तू काळजी करू नको, मा असुच दैवी अभिजातोसी पांडव. आधी जे काही उद्योग केलेस, 2/3 आपल्या संवादामधले 85 मिनिटं 90 मिनिटांपैकी जो काही 60 मिनिटं गोंधळ घातलेला आहेस तू, पण असू दे. पण तुझ्याकडे या सुद्धा क्वालिटीज आहेत, सहस्त्राक्ष आहेत तुझ्याकडे तसं. आणि काय कर माहितीये का, ते बाण टाकायच्या आधी त्याची टोकं मोडून टाक भाऊ. कारण काय तुझा भरोसा नाही. टाकले उचलले परत मारले तर काय काय. धनुष्याची दोरी सोड, धनुष्य खाली ठेव, बाण टाकून दे, आणि टाकशील त्याच्या आधी टोकं मोडून टाकून दे. निशीर्य शल्याना मुखा, शल्य म्हणजे बाण, मुखा मुख म्हणजे हेड, म्हणजे ते तोंड त्याचं, मग ते तोड पण. शल्याना मुखा निशीर्य, तोडून टाक, शीर निशीर्य. मग आणि मग जमलं तर त्यातून शिवो न सुमना भव, सुमना. जरा बघूया का सगळं काय झालंय याच्याकडे आपण, एकदा दोघं मिळून बघूया. साधारणतः हाच संवाद भगवद्गीतेत आहे, की बघूया का एकदा. तुला बघण्याचा प्रयत्न करत नाहीयेस, बघितलं तरी अर्धवट अर्धवट काहीतरी बघतोयस. आणि म्हणून कृष्णाने ते सगळं त्याला कम्प्लीट ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह दिला. विश्वरूप दर्शन म्हणजे असं उलटे सुलटे काही दाखवलेलं नाही त्याच्यामध्ये, की त्यांनी सोशो इकॉनॉमिक पॉलिटिकल सगळा सगळा पर्स्पेक्टिव्ह त्याला दिला. हे जे काही सुरू होणार आहे, सुरू झालंय, याच्यातनं काय होणार आहे, जे होणार नाहीये, ते एकदा सगळं बघून घे, आणि मग तुझं तू ठरव. हेच मी माझ्या मित्राला सांगेन. पण त्याच्या आधी तुझ्या धनुष्य बाजूला ठेव, त्याची दोरी सोडून दे, आणि खाली ठेव. ते बाण टाकून दे, टाकायच्या आधी ते सगळे तोडून टाक, आणि मग आपण बघू. असं आहे. कसं सुंदर आहे की नाही. चला, आता एक एक म्हणूया. आता प्रमुंच मुंच आता कळलंय तुम्हाला. आता ते म्हणत असताना तो भाव येऊ दे म्हणताना. प्रमुंच धन्वनस्त्व मुभयोरा, म्हणजे आता मुभयो आरती आहे ते, तो रा तिकडे झाला. मुभयोरार्नी योर्जाम. प्रॅक्टिस करणार आहोत आपण आता.
एकदा स्टार्टर मारा गाडीला, वाज झालं. याश्च ते हस्त ईशवः पराता भगवो वप. आता अवतत्याला म्हणून लाल 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 आहे. खाली ठेव रे बाबा. खाली ठेव तुझं धनुष्य, पहा इकडे तिकडे, असं आहे ते. जरा जरा डोळे उघडले ना, की काहीही कुणीही विश्वरूप दाखवा लागत नाही. आपण बघत नाही म्हणून दाखवणारे निघतात. अवतत्य. हा, नस्य. म्हणा मग मराठीमध्ये सुद्धा, खाली ठेव धनुस्तवग. सहस्राक्ष शतेषुधे. निशीर्य शल्यानां मुखा. शिवो न सुमना भव. हम्म. मग तो आवाज रेकल्यासारखा येणार नाही, जोर जोरात. सांगतोय मी त्याला, खाली ठेव रे. बाणांचे तोंड तोड पाहू. आता पुढचे चार म्हणू. याच्यात पण सुरेख आहे. हम्म? आता तोडातोडी करायला सांगतोय, बाण तोड, आणि मग लगेच पुढच्या अजून याच्यात आणते सगळे परत. सो क्षमता आणि ऊर्जेला आपण बाजूला टाकत नाही आहोत. कशाला? आता बघू, चला. विज्जम धनु कपर्दिनो. विज्जम धनु कपर्दिनो. विज्जम धनु कपर्दिनो विशल्यो. विज्जम धनु कपर्दिनो विशल्यो बाणवांग उत. हम्म. अनेशन्न. अनेशन्न शेषव. अनेशन्न शेषव. आभुरस्य. अनेशन्न शेषव आभुरस्य. निषङ्गतिः. हम्म. अनेशन्न शेषव आभुरस्य निषङ्गतिः. हम्म.
दोन ओळी म्हणू, परत याचा अर्थ समजावून घेऊ. या ते. अशा पद्धतीची ओळ आधी झाली हा, की मेमरी ब्रेनला आठवेल, तुम्ही नका पडू त्याच्यात. या ते. हे तिरमीढुष्टम. हे तिरमीढुष्टम. या ते हेतिर्मीढुष्टम. हस्ते बभूवते धनुः. हस्ते बभूवते धनुः. हं, संपूर्ण म्हणून. या ते हेतिर्मीढुष्टम. हस्ते बभूवते धनुः. हं, या का शेवटची ओळ घेऊ. अयक्ष्मया हा शब्द गेलेला आहे आधी. याच्या आधी आठवणार आहे तुम्हाला, तुमच्या तुमच्या. तयास्मान. तयास्मान विश्वतस्त्व. तयास्मान विश्वतस्त्वमय. हम्म. तयास्मान विश्वतस्त्वमयक्ष्मया. मयक्ष्मया. मयक्ष्मया. तयास्मान् विश्वतस्त्वमयक्ष्मया परिभुज. हम्म. आता याचा अर्थ समजून घेऊ आणि मग पुन्हा एकदा म्हणू. मग आधीच का नाही सांगत अर्थ. आधी स्वराकडे लक्ष, शब्दाकडे लक्ष. ते जरा हा झालं, आता विटा नीट बसल्या, मग त्या अर्थ, मग ती मजा येते. आणि मग तुम्हाला प्रॅक्टिस करताना अर्थासकट ते स्वर म्हणायचे आधी तसे. हम्म. मगाशी काय सांगितलं, निशीर्य शल्यानाम मुखा. शल्यानाम मुखा निशीर्य. ते बाणांची तोंड तोडून टाक. आणि सुमना भव, मन छान होऊ दे. शिवो न, त्यामुळे सगळ्यांचं भलं होईल, तुझं पण भलं होईल, असं सांगणं आहे. त्या मित्राचं चाललंय माझं. विज्जम धनु कपर दिनो विशल्यो बाणवा. उत म्हणजे आणि, त्यानंतर बघू. विज्जम म्हणजे दोरी काढलेलं. आता त्याने मगाशी काय सांगितलं, दोरी काढून टाक, दोन्ही दोरी काढून टाक, मग दोन्ही कडची टोकं मोकळी कर. दोरी बाजूला कर, धनुष्य बाजूला कर, धनुष्य खाली ठेव. विज्जम धनु. कपर दिन म्हणजे त्याला हाक मारले, जटा वगैरे असलेल्या माणसाला. म्हणजे छान. जटा आहे त्याचा अर्थ, त्याचा अजूनही बरेच अर्थ होतात की अभ्यासू आहे माणूस, पण आता डोकं फिरलंय. विज्जम धनु, दोरी काढलेलं, ढिलं केलेलं, खाली ठेवलेलं असं धनुष्य. विशल्य बाणवान,
टोकन नसलेले बाण. काय कर त्याच? काय कर म्हणजे अनेशन. अनेशन म्हणजे आता काय शक्तिहीन आहे ना ते. दोरी नसलेलं धनुष्य काय उपयोगाचं नाही. आणि ते टोकन असलेलं बाण पण काय उपयोगाचं नाही. त्यामुळे आता ते निष्क्रिय झालं म्हणण्यापेक्षा शक्तिहीन झालंय ते, करी केलंच तरी सुद्धा. अनेशन ईशवह, हे याचे जे सगळे बाण आहेत ते असे निष्प्रभ होत, निष्क्रिय होत. असं कसं? हा, अशी कुठली देवतेची प्रार्थना असते काय? निष्क्रिय कर, हे कर. फक्त पर्स्पेक्टिव्ह बघा काय चाललाय तो. आता हे झाल्यानंतर परत तो म्हणणार आहे सक्रिय कर आता म्हणून. ही स्वच्छता आहे सगळी. अँगर मॅनेजमेंट, एनर्जी मॅनेजमेंट आहे हे सगळं. अनेशन, निष्क्रिय, शक्तिहीन झालेले असे त्याचे बाण तसे होवोत. आणि नुसते बाण नाहीत, निशंगथी, म्हणजे बाणांचा जो भाता असतो ना तो सुद्धा. काय डेटा, म्हणजे काय ऑब्झर्वेशन आहे त्या माणसाचं. त्या माणसाला विनंती चालली आहे, तुझ्या डोक्यात जे काय चाललंय राग हे ते ते मी बघतोय. नमहा ते मन्यव. फक्त त्या रागाला, ऊर्जेला, तुझ्यातल्या क्षमतेला काम करण्यासाठी आवश्यक असलेली साधन ती पहिली मोकळी करतो आधी तुझी. चल, म्हणजे डोकं फिरलंच तर पंचायत नको. मग ते धनुष्य बाजूला ठेव, खाली ठेव, दोरी सोड, बाण बाजूला टाक, बाणाची टोकं टाक. ते निष्क्रिय, प्रभावहीन झालेत. ते हे पण टाक, ते बाणांचा भाता पण टाक. हे फक्त वरवरचं वर्णन आहे. खरं याच्यात घुसलं तर इतके छान आहे. पहिला अनुवाद म्हणूनच छान आहे, बाकी पुढे सोपं आहे सगळं. बाणांचा भाता म्हणजे मन काय किती भरलेत त्याच्यात, तो पहिला बाजूला ठेव पहिला. अरे, मागचं सगळं विसरून जा, बाणांचा भाता खाली ठेव. असं आहे ते सगळं. गोड आहे, सुरेख आहे तसं. आणि मग तुझे जे काही शस्त्रविस्त्र आहेत की नाही सगळी, ते तू आधी उदार हो भाऊ. मी ढुष्ट मग. तू उदार हो. उदार हो म्हणजे पैसे काढून दे नाही. ते जो बेनिवोलन्स आहे, ती उदारतेसाठी दृष्टी मोठी लागते नेहमी. जो म्हणजे परत ते सात्विक दान आहे का राजसिक दान आहे का तामसिक दान आहे. हा, म्हणजे परत माइंडसेट झालं. दान ही क्रिया झाली, दान देण्याची क्षमता झाली, दान देण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा झाली, दान देण्यासाठी आवश्यक असलेले ऍसेट झाले, नॉलेज पासून ते पैशापर्यंत सगळंच. पण ते देत असताना उदारता हवी. उदारता हे सात्विक दानाकडे घेऊन जातं. म्हणजे तू मोकळा होतोस सात्विक दानामध्ये, तुझा फायदा आहेच. तू मोकळा होशील, अजून भरला जाशील. या ते हे ते मी ढुष्ट हसते बभू व ते धनु. तुझं जे काही धनुष्य आहे ना, तुझं जे काही शस्त्र बिस्त्र जे काही आहेत, जे काही हातात आहे तुझ्या, जे आता बाजूला ठेवले असते, आणि तू स्वतः हे तू कृपाळू, उदार, बेनिवोलंट हो. तू आहे सच बेनिवोलंट. दृष्टी, वृत्ती उदार कर. आता हे कोणाला सांगितलं असेल असं वाटतं तुम्हाला? आणि त्यामुळे काय होईल, तया आसमान, त्यामुळे आम्हाला विश्वतस्वमयक्ष्मया परिभुजा. अयक्ष्मया आपण आधी बघितलंय. अयक्ष्मग म्हणजे निरोगी, आजाररहित, व्याधीरहित. मग त्या तशा धनुष्याने, तशा शस्त्राने जेव्हा तू कृपाळू, बेनिवोलंट, उदार दृष्टीचा होशील, तू जरा मोठं दृश्य पाहशील, पिक्चर बिग करशील, बिग पिक्चर पर्स्पेक्टिव्ह असेल, ब्रॉडर व्ह्यू असेल, अशा वेळेला त्या धनुष्याने सांभाळ. आपल्याला कामं करायचे एकत्र बाबा. असं केलं की नाही का, सगळ्या कामाचा बट्ट्या बोल. बरं तू हुशार आहेस, खूप छान आहेस तू, मग हे असं नको करू. असं नको करू म्हटल्यानंतर तू लगेच ऐकणारच नाहीये. अर्जुनाने नसतं ऐकलं मग एका झटक्यात. किती वेळ घेतला? 90 मिनिटं घेतली बाबांनी त्या. मग त्याला काय सांगावं लागेल, तू पहिलं तुझी इक्विपमेंट बाजूला ठेव. हा, आता बघ भाऊ एकदा थोडा वेळ. हा, आता चल. हा, आता ठीक आहे. आता मात्र ते कामावर परिणाम होऊन देऊ नको हा सगळ्याचा. वेढून घे. असं आहे. आता आपण ते म्हणूया परत सगळं. ह्या भावनेने म्हटलत ना, आतापर्यंत मी असं कधीच सांगितलं नाही. आजपर्यंत हे उद्योग सांगितले नाही तुम्हाला. पण आता एवढं झाल्यानंतर मला असं वाटतं की म्हणायला हरकत नाही आपल्याला ह्या पद्धतीने. चला मग, विद्यम धनो.
विज्जं धनु विज्जं धनु कपर्दिनो. आता पूर्ण ओळ सांगणार आहे. आता स्टार्टिंग दिलंय. विज्जं धनु कपर्दिनो विशल्यो बाणवांग उत. हम्म. पुढची ओळ सुद्धा पूर्ण म्हणायची. आता आता अनेशन्याचा अर्थ कळलाय. ते काय त्याचं ताकद नाही राहिलेली आता. अनेशन्न शेषव आभूरस्य निषंगथिः. सावकाश म्हणा. सुरेख. याते हेतिर्मीढुष्टम. हेती म्हणजे शस्त्र. मिरुष्टम. हस्ते बभूव ते धनुः. हा. तयास्मान् विश्वतस्त्व. पहिलं असं म्हणायचं. तयास्मान् विश्वतस्त्व मयक्ष्मया परिभुजा. सुरेख. असं आहे. शेवटची वेळ म्हणणार आहोत आणि इथे थांबणार आहोत. तू म्हणाला मध्ये का नाही म्हणत. मध्ये रिपिटेशन आहे सगळं वरचं. अथो ये इषुधिस्तवारे अस्मिन निधे हितम. हे म्हणू आणि मग अर्थ सांगतो. हेवी अक्नॉलेजमेंट आहे आणि संपूर्ण जबाबदारी घेण्याचं सूक्त आहे. त्यामुळे पलीकडे बोट दाखवणं बंद होणार आहे. चला शेवटच्या 1:32. अथोय अथोय ईशुधिस्त. अथोय ईशुधिस्तवारे. हम्म. अस्मिन्निधे हितम. अस्मन्निधे हितम. शब्द पाहून घ्या. अर्थ सांगायच्या आधी. आणि या प्रार्थनेनेच आपण शेवट करणार आहोत. ही शेवटची ओळ आहे ती. आता हे जे काय सांगितलं सगळं त्याचं. ईशुधी तव. अरे अरे तव ईशुधी अस्मन निधेही तम तम. आता एकदा अर्थ सांगतो. निधी याचा अर्थ होतो काय. ठेवा. निधी म्हणतो ना आपण. निधी निधी जमा केला वगैरे. निधी म्हणजे ठेवणं. म्हणतो अहो, दयानिधी. दया ठेवले ज्यांच्याकडे. दयाचा सागर वगैरे असं म्हणून दयानिधी. करुणानिधी. त्याचा तो निधी. त्याच्यातनं त्याचं वर्ब जे आहे निधेही. ठेवणे. कुठे ठेवणं. अस्मन. आमच्याकडे ठेवायला द्या.
अशी मागणी आहे. काय ठेवायला द्या आमच्याकडे. ते सगळं ते ईशुदिस्त वारे जे ते बाण माझे आहेत. ही संपूर्ण प्रार्थना माझ्याकडे येते. हे सेशन संपवायच्या आधी तो पर्स्पेक्टिव्ह बदलता आला तर पहा. नाही तर आहेत आपल्याकडे अजून एक पुढची काही सेशन्स, 15 सेशन्स. अथो ये ईशुदिस्त वारे अस्मिन निधे हितम. आमच्याकडे द्या, आम्ही त्याची जबाबदारी घेतो. तुझ्यावर नाही टाकत आहे. अजिबात नाही तुझ्यावर टाकत. म्हणजे अ, ऊर्जेची प्रार्थना आहे, क्षमतांची प्रार्थना आहे. ऊर्जा सारखी मिळते आपल्याला. क्षमता घेऊनच आलोय जन्माला. ऊर्जा क्षमता यांचा वापर करणार आहोत. वापर करत असताना जे काही ते 3 गुण खेळणार आहेत, त्या 3 गुणांवर आपलं वर्चस्व हवं. चतुर्थीत राहता आलं पाहिजे. आणि त्यामुळे मग मला पाहिजे तो पत्ता मी टाकू शकीन. सत्वाचा, रजाचा, तमाचा, सत्व रजाचा, रज तमाचा कंबायनेशन मी उतारी करीन पत्ते खेळत असतो त्यावेळेला. ती माझ्यात ताकद राहू दे आणि ती जबाबदारी माझी आहे. मी मदत मागीन, पण माझं काय त्याच्यामध्ये, माझी अकाउंटेबिलिटी काय. मी करीन. मदत लागली तर मी तुझ्याकडे येईन. त्या नॉलेज फॉर्म मध्ये असलेल्या ऊर्जेकडे मी येईन. बाण माझ्याकडे ठेव. ती बाणाचा भाता माझ्याकडे ठेव. ऍक्शन मला करायचं. जबाबदारी संपूर्ण माझी घेणार आहे. माझं रक्षण करण्याची जबाबदारी संपूर्ण माझ्याकडे दे. आणि आता म्हणता म्हणता त्यांनी अरे शब्द वापरला. अरे हा संस्कृत साधं भो तसा अरे की अहो तसा अरे मित्रत्वाच्या नात्यावर गेला. की अरे तव इषुधी अस्मन निधे हितम. तम इषुधी तम तव इषुधी अस्मन निधे हितम. अरे तम तव इषुधी अस्मन निधे हितम. अरे ते माझ्याकडे दे. तुझं म्हणाला तुझं आहे कुठे तिथे, कोण नाही तिथे. मीच मला कल्पना केलेली आहे तिथे. माझ्यातली ऊर्जा, माझ्यातली क्षमता आणि माझ्यातले गुण किंवा माझ्यातली श्रद्धा, या तिघांना एकत्रपणे हाक मारलेली आहे मी रुद्राच्या पहिल्या अनुवाकामध्ये. आणि मग त्याचं स्वरूप पुढे तयार केलं की माझी चिडचिड मला अनेकदा दिसली, माझा राग मला अनेकदा दिसला, माझा संताप मला अनेकदा दिसला, माझी गिल्ट दिसली, भरपूर दिसलं. मत्सर, द्वेष, सगळं दिसलं. मग त्याला मी समोर ठेवला आणि सांगितलं, मी तुझ्याकडे पाहतोय. मला तुला नमस्कार असो. आय एम ऑब्झर्विंग यू. पण आपण ऑब्झर्व न करता डायरेक्ट आता म्हणतो की आता उद्यापासून मी रागवणार नाही. रागवणार नाही म्हणजे काय जे करणार नाही, ते जे काय चाललंय त्याच्याकडे मला पाहायला लागेल ना. आणि म्हणून सदृष्टो मृडयातिना त्या रुद्रामध्येच आहे. ज्यांनी पाहिलं ना ते आनंद झाले. म्हणजे माझा राग जरी मी पाहिला, माझी चिडचिड जरी मी पाहिली, विचारांनी पाहता येणार नाही, बुद्धीनी तर नाहीच नाही. त्यामुळे ती पाहावी लागेल. पाहावी लागण्यासाठी माझी म्हणून पाहावी लागेल. ही नको असं म्हटल्यानंतर पाहता येणार नाही. चिडचिड माझीच आहे ना. मग मी त्या चिडचिडीचा राग करून कसा चालेल, द्वेष करून कसा चालेल. ये ग बाई बघू तरी कशी तू, म्हणून चिडचिड समोर ठेवावी लागते. जी माझी चिडचिड झाली, माझी त्याच्यामुळे माझी चिडचिड झाली, ते त्याच्यामुळे माझी चिडचिड झाली, याच्यामधनं मी बाहेर आलो. मी बाहेर आलो ही संकल्पना मांडण्यासाठी मी कोणाला तरी बाहेर तयार केला की ह्याला बोलू आता, याच्याशी बोलू. जसं अथर्वशीर्ष मी नेहमी सांगतो आपल्या अथर्वशीर्षमध्ये, म्हणायचंच असेल तर समोर आरसा ठेवून म्हणा आणि म्हणा त्वमेव केवलम कर्तासी त्वम ब्रह्मा. आणि मग माझ्याचकडे मी पाहिलं. ओम नमस्ते रुद्रमन्यव उतोत ईशभे नमः. नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्याम. अरे तुझ्या इक्विपमेंटला, तुझ्या सिस्टीमला, तुझ्या इक्विपमेंटला सगळ्याला नमस्कार आहे माझा. फक्त आता तुझं डोकं फिरलंय हे एकदा मला पाहू दे. आणि हे डोकं फिरलेलं असताना कुठलेच बाण काहीच वापरू नको. डोकं फिरलेलं असताना कौतुक पण करू नको. डोकं फिरलेलं असताना शिव्या पण घालू नको. बाजूला ठेव तिथे. आणि जमलं तर तोडून ठेव. असं ते आहे. हं? तिथे थांबू. आणि याची रिव्हिजनचा ऑडिओ नेहमीसारखा पाठवीन. म्हणून सांगितलं ते तरकटपणा थोडा कमी करूया. थोडं हे वाढलं ना थोडं, इफ यू कॅन इन्क्रीज द प्रॉक्झिमिटी ऑफ द हार्ट विथ द एक्झिस्टन्स, सोपं जाईल. जरा गोष्टी सोप्या होतील. भडकलेली डोकी जरा थोडी शांत होतील. बघा त्याच्याकडे. हा, इथे आपण थांबू. आणि मग काही तुम्ही प्रश्न असतील तर घेऊ. 1, 2, 5 मिनिटं आणि थांबू.
तुमचं तुम्हाला अनम्यूट करता येईल. बघा येतंय का? आता आलं पाहिजे. येस, ओके. हा, नंदा. डीजी थांब एकच मिनिट. नंदा आणि हात वर केला. नंदा, नंदा तू बोल ना, अनम्यूट केलंस तरी चालेल. नंदा, मला असं विचारायचं होतं की प्रॅक्टिस करत असताना हम्म, तुम्ही जे शब्द तोडता, म्हणजे हा कधी कधी काय होतं की या पहिल्या शब्दातला शेवटचा शब्द दुसऱ्याला जोडता, तर ते हो, कसं आणि कुठे करायचं हे कळत नाही आम्हाला. तर हा, ते त्याच्याविषयी जरा काही सांगितलं तर बरं होईल. नक्की सांगतो. त्याविषयी काय सांगतो की हे तरी बरंच कट करून दिलंय. अनेक पोथ्यांमध्ये सरळच्या सरळ ओळी आहेत, पण त्याच्यात कट करायला गेलं ना तर म्हणताना गडबड होईल. मी करून पाहिलंय, म्हणजे मी स्वतः म्हणताना सुद्धा. त्यामुळे मी असं म्हटलं की ठीक आहे, जिथे कट आहे तिथे आपण म्हणूनच दाखवू. आणि म्हणून मी ती चक्क समोर शब्द असताना मागे ऑडिओ लावतो. त्यामुळे ते जे प्रॅक्टिसचे व्हिडिओ दिलेत ना, तो त्यातल्या त्यात लिस्ट कॉम्प्रोमाइज्ड बिहेवियर वे आहे तो, की हा कुठे तोडतो हे म्हणून म्हणून समजेल. त्याच्यासाठी ते दिलंय की असं. सॉरी, ऑडिओ म्यूटवर आहेस तू. त्याचे नियम हा, असे काही नाहीयेत. नाही काय, मला म्हणजे असले तरी मला तेवढं काय माहित नाही मला, पण ते म्हणजे म्हणताना तेवढी जोडाक्षर तो जो आतापर्यंत शब्द आहे. गीतेचे हं, श्लोक म्हणताना किंवा कसं की 4 भागाचे डिवाइड झालेलं असायचं की पहिल्या ओळीचे 2 भाग, दुसऱ्या ओळीचे 2 भाग. तर तसं याचं करता येत नाहीये. तसं नाहीये. कारण वेगवेगळे काय म्हणू त्याला आपण, वेगवेगळे बीट्स आहेत, रिदम आहे त्याला. आणि अच्छा. म्हणून म्हणून मग काय करतोय मी शक्यतो की तो जो शब्द आहे ना, ईशुधिस्त वारे, की ठीक आहे तिथे तोडायची गरज नाहीये. ईशुदिही तव अरे असं पण जाऊ द्या. ईशुधिस्त वारे अस्मिन निरे, शक्य तिथे कट मारून दिलाय. पण हा. जिथे कट मारला की म्हणताना प्रॉब्लेम येईल प्रॅक्टिस करताना, तिथे तसंच ठेवून म्हटलं आपण म्हणूनच दाखवू हळू स्पीड मध्ये. आणि ते ऑडिओ अच्छा. व्हिडिओ मी देतोय असं. अच्छा. नाही ठीक आहे. हा, नाही तेवढा एकच म्हणजे आता कॉम्प्रोमाइज थोडा करावा लागेल तसं. नाही ठीक आहे ना, म्हणजे कळून माहिती करून घेतलं की कसं आपल्याला हे करायला पाहिजे. परफेक्ट, परफेक्ट, नाही परफेक्ट. नाही अजून एक शंका, म्हणजे तिथे तोडायचं आहे ना, तिथं हा, स्वल्प विराम वगैरे दिला तर नाही थांबा, तेच म्हटलं ते सगळं करूया. हा, आ, आपण म्हणून थोडी करूया. तोडायचं तर तुम्ही करून कमी घ्या, लक्षात करून घ्या, करून घ्या. आपली शेवटी स्वतःची मेथड आहे, स्वतः. हा. कदाचित तुमचा स्वल्पविराम कोणाला तरी नको रे, असं नको. त्यातल्या त्यात लिस्ट कॉमन पॅटर्न काढलाय. बघू आपण काय करायचं ते. शेवटी हम्म. स्वतः म्हणायची कारण तशी. हा. आयडियाज भरपूर आहेत. स्वल्पविराम जास्त म्हणायला सोपं जाईल. तोडता कुठं कुठे तोडायचं ना ते बरोबर कळेल असं वाटतंय. चालेल, मग तुम्ही जे प्रिंटआउट दिले ना पीडीएफ, ची छान प्रिंटआउट काढा आणि काढा हम्म. स्वल्पविराम हा तिथे. प्रिंटआउट बिकॉज दॅट काढून, सूट्स यू, गो अहेड विथ दॅट. हा गुड वन. येस प्रिंटआउट काढून करायला पाहिजे ते. चालेल, चालेल, तसं करा. ते तुम्ही तुम्ही करा म्हणताय ना ना तसं. आणि करून घेतलं ना आपल्या कॉपीला, तर हा, मग ते तेच आपल्या करा. कॉपीने म्हणता येईल ते. बरोबर, बरोबर. हम्म. छान, थँक्यू. थँक्स. या मी घ्या ही तुम्ही. संजय. मेथड वापरते अनुदा. मी हा, छान प्रिंटआउट आहे ना, काढून मस्त. आणते. गुड वन. प्रिंटआउट काढून प्रिंटआउट आणलेस ना तू? गुड वन. आणली आणि अंडरलाईन करते तू कसं म्हणतोयस ते. छान, जकास. जकास, जकास, जकास. गुड. एकदम सुंदर विश्लेषण आणि खूप मजा येते. आणि ते रंगसंगतीमुळे आणि आता स्लो झालंय ना, ते खूप छान वाटतंय. मला पण खूप आवडलं आणि समजलं. हे महत्वाचं आहे. समजलं. नमस्कार म्हणजे डीजी. नमस्कार, बोला. तो श्लोक गीतेतल्या कुठल्या अध्यायातला आणि कुठला, उत्सृज्य अगं तुम्ही मला म्हणालात ना? विचारतेस काय झालंच म्हणजे. नाही, एवढं काही मला तुम्हीच माहिती नाही. हे करून त्याचा अर्थ, गर्भितार्थ त्याच्यावरनं आम्हाला सगळं कळलं. तर तो श्लोक मिळाला तर जरा नाही नाही, संदर्भ कुठला बघता सांग ना येईल मला, म्हणून. म्हणजे काय. तो विधिमत मगाशी शुद्ध. तुम्ही सांगितलं उत्सृज्य, म्हणजे की जे हा, तो काय धमाल आहे. तो काय म्हणजे पाचवीला पुजलेला श्लोक आहे. सांगतो परत एकदा हवा असेल तर. तो लखलखणारा आणि चकचकणारा अध्यात्म आहे. म्हणजे मुळात अध्याय नाहीत भगवद्गीतेचे, माझं स्पष्ट मत आहे. कारण दोन मित्रांच्या गप्पांमध्ये अध्याय होत असतील तर त्या गप्पा नाहीत किंवा ते दोन मित्र नाहीत. त्यामुळे ते सुलभ सहलग झालेलं आहे सगळं. आणि त्याला नंतर कुठेतरी अभ्यासात सिलेबस मध्ये टाकलं असेल.
आणि मग ऑप्शनला काय टाकायचं म्हणून मग कोणतरी अध्याय गेले असते मग. आणि बऱ्याचदा तो पहिला अध्याय ऑप्शनला टाकला जातो आणि त्यामुळे भगवद्गीतेला गंमत येत नाही. मग आता 16वा अध्याय, मला 16वा असं म्हणावं असं वाटत नाही, पण आहे बाबा 16वा. तर त्या 16व्या अध्यायामध्ये सुरू होतोय सगळा उद्योग, आणि तिथे तो आहे 16वा आणि 17वा यांच्या कॉम्बिनेशन मध्ये येतो की तो काय म्हणतो, यह शास्त्र विधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विता तेषां निष्ठा तुका कृष्ण सत्वमाहो रजस्तमा. ह्या माझ्या बोलण्यावरनं कृपया गैरसमज करून घेऊ नका की ह्याची भगवद्गीता वगैरे पाठ आहे, मी शक्यच नाही पाठ करणं, कारण गरजच नाहीये. त्यामुळे मी हे असं वागलोय का कितीतरी वेळाला, अरे आता केलं ना मी, परत कशाला. मग आमचे बॉसेस तसे मिळाले आम्हाला उलटे सुलटे, तू हे प्रोसेस पाळ. एक्झॅक्टली कृष्ण तेच सांगत होता. आणि मग कृष्ण त्याला उत्तर काय देतो की यह शास्त्र विधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिम अवाप्नोती न सुखम न पराम गतिम. मग तो तिन्ही बाबतीत सांगतो, सुख पण मिळणार नाही, सिद्धी म्हणजे यश ते पण मिळणार नाही, आणि पराम गतिम पुढच्या अपॉर्च्युनिटीज सुद्धा गडबड होईल. पराम गतिम म्हणजे मृत्यूनंतरची गती, असं काही कृष्ण नाही बोलणार. असं कृष्ण रोकडा आहे, त्यामुळे तो भविष्य काय सांगणार नाही. तो आत्ता तू उलट सुलट काम केलं, आत्ता काय केलंस तू, मागची 50-17 मिनिट काय केलंस तू, हे आहे काय, काय झालं तुझं, सुख मिळालं का तुला, सिद्धी मिळाली का, अरे वाने युद्ध सुरू झालं असतं, चांगली महत्वाची माणसं काही मारली गेली असती आपल्याकडची त्यांच्याकडची, असं ते गंमत चालू असेल तिकडे, मॅच सुरू झाली असती. अरे हा आता बघ, आता ऊन गेलं ती खेळपट्टी फिरेल, मग उभे राहणार आहेत का तुमचे बॅट्समन, असं ते सगळी गंमत आहे त्याच्यामध्ये. आणि मग तो त्याला सांगतो तिथे की हे बघ, तू असं जर का उलट सुलट केलंस ना, प्रोसेस पाळली नाहीस, तर यश पण नाही, सुख पण नाही, आणि पुढे प्रॉब्लेम तयार होतील तुझ्या. असं सुंदर श्लोक आहे. आता किती अध्याय मला माहिती नाही, पण पुढे एवढ्या गप्पा पहिल्या 60-70 मिनिटात शक्यच नाही भगवद्गीतेमध्ये. तो अर्जुन इतका अं, बहकल्या आबकल्या, आणि तो, आणि खरंच आहे त्याचं, आपण किती वेळा तसे वागतो, तो काय ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. मग त्यांनी ज्याला पाहिलं ना, दृष्ट मृडयंती, त्यांना जेव्हा दिसलं त्या वेळेला त्याचं बदललं सगळं, आणि मग तिथून पुढचे सगळे उद्योग आहेत. 16-17 शोधा, तिथे कुठेतरी असेल. अशी सगळी गंमत आहे. ठीक आहे, अजून 1 मिनिट आणि मग 2 सव्वा 2 17वा थांबून अध्याय डीजी 17वा अध्याय पहिला श्लोक. चला, सुखी झाला तर डीजी शांतता आली. एक करायचं होतं, एक विचारायचं होतं. हा रुद्र जो आहे त्याच्यामध्ये म्हणजे तो यजुर्वेदातला आहे, तर यजुर्वेदामध्ये, ऋग्वेदाला कसं छंद आणि हे सगळं आहे, तसं यजुर्वेदात बऱ्याचशा याला नाहीये मला वाटतं, बरोबर आहे ना? आणि त्यामुळे रुद्र गद्य आहे, गद्य असल्यामुळे त्याला ते असं ठराविक तोडणं वगैरे नाही असं, म्हणजे मला 100% माहित नाही, पण मी कुठेतरी असं ऐकलेलं असं वगैरे आहे, त्यामुळे मी विचारतोय. मला 100% माहित नाहीये. पण त्याला हे आहे, म्हणजे त्याला काहीच हे आहेत काही म्हणजे असे चाल आहेच, कारण त्याला वर्सवर दिलेत ना तसे, पण एका पॅटर्नची नाहीये. एक वे वेदविचार व्यतिरिक्षा ती रिदम लय नाही गेली त्याची, वेगळ्या ठिकाणी वेगळं वृत्त किंवा असं छंद ते म्हणतात बदललेले नाहीये. आहेत. हा, त्याच्या अनुवाकचे आहेत तसे आहेत. नमो भवाय च रुद्राय च नम पशुपतये च, ते ड 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 ते बसतात मीटर मध्ये पुढचे. आहेत तसे, नाही असं नाही, पण हा पहिला 10वा ते असे लिहिलेत त्यांनी. धन्यवाद. डीजे बोला. नमस्कार डीजे, तो 16.23 आहे. हा, हे शास्त्र अहो, विधी. तुम्ही 19.2 म्हटलं तरी वा, असंच म्हणणार मी. मी आता जस्ट बघून ते 2 श्लोक आहेत. यजन्ते म्हणलं ना, यशशास्त्र म्हटलं की 16वा येतो अध्याय, आणि ये शास्त्र विधिमुत्स यजन्ते म्हणलं की तो 17व्यातला पहिला आहे. आजच्या दिवसभरात य आणि ये झालं का शास्त्र आणि तुमचं सकाळपासून? यशशास्त्र. आजच्या दिवसभरात य आणि ये झालं का सकाळपासून? ते मला जास्ती फिकर असेल. जाऊ दे 16-17. पण यजन्ते श्रद्धयान्विता म्हटलं की तो 17वा अध्याय, आणि वर्तते कामकारता म्हणलं की 16वा अध्याय. ह्याच्यातूनच बाहेर पडायचंय. वी आर ट्रेन टू रिमेंबर. डीजे बोला. डीजे, तुम्ही जे श्रद्धेबद्दल सांगितलं ते माझं एका वाचण्यामध्ये आलेलं आहे की मृत्यूच्या महाद्वारात सुद्धा ज्याला तडा जात नाही त्याला श्रद्धा म्हणतात.
नाही बाबा, मला माहिती नाही खरी, पण ती कुठली असं कृष्ण विचारतो. बरोबर, कुठली कशावरची श्रद्धा या विषयावर त्यांनी हा, सांगितलेलं. आणि सात्विक, राजसिक का तामसिक, गोंधळलेली, हो. घाई असलेली का क्लिअर, बरोबर. असं. जकास, सुंदर. मग आता बुधवारी, आणि त्याच्या आधी याची प्रॅक्टिसची ऑडिओ पाठवून देतो. 3 ऋचा राहिल्यात, राहू देत, आपण हळूहळू जाऊ त्याचा. आजचे टार्गेट बऱ्यापैकी छान, वी आर ऑन टार्गेट. शेड्यूल प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या भाषेत सांगायचं झालं तर SPI कमिटेड टार्गेटचा SPI 1 आहे, अग्रेसिव्ह टार्गेटचा SPI 12 पैकी 10 ऋचा झाल्यात. सो 10/12, 12 किंवा 12/96.87 आहे. म्हणजे ते जे शेड्यूल मांडलंय मी की दर ह्याला 12 ऋचा घ्यायच्या, आज 10 झाल्या, पुढच्या भागात जास्ती होतील. ठीक आहे, डन, परफेक्ट, सी यू सून. गुड. आपल्यातल्या रुद्रांशी गप्प मारा म्हणजे झालं. ठेवू का? बाय. धन्यवाद सर. थँक्यू डीजे. शुभरात्री. थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे. धन्यवाद. करू बंद. थँक्यू.